नमस्कार, मी राणी कासलीवाल. आपण पाहतायत डिजिटल अहिल्यानगर. आज अहिल्यानगर शहरामध्ये अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समर्थनार्थ सकल हिंदू मातंग समाजाचा मोर्चा काढण्यात आला होता आणि या मोर्चात अहिल्यानगर जिल्ह्यातील मातंग समाजातील सर्व नागरिक एकवटले होते. या संदर्भात आपल्याबरोबर आता आहेत विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे. जाणून घेऊ त्यांच्याकडनं. सर, डिजिटल अहिल्यानगरमध्ये आपलं स्वागत. आज उपवर्गीकरणासंदर्भात महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं, काय सांगाल? खरं तर अहिल्यानगरमध्ये भव्य आणि दिव्य असा हा मोर्चा आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ काढण्यात आला आणि याला मातंग समाजाच्या बरोबरच वाल्मिकी समाज व इतर समाजांनी पाठिंबा दिला. 5,000पेक्षा जास्त संख्या असलेला हा मोर्चा 3.5 ते 4 किलोमीटर या ठिकाणी जनता या ठिकाणी चालत आली. माझ्यासोबत माननीय आमदार सुनीलजी कांबळे, या भागातील माननीय नितीनजी दिनकर, त्याचबरोबर विष्णुभाऊ कसबे, या भागातील सर्व आमचे सर्व पक्षातले नगरसेवक माननीय अविनाशजी बागवे, माननीय साठेसाहेब, शेंडगेसाहेब, सगळीच मंडळी या ठिकाणी होती. आणि यानंतर आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो आणि ते निवेदन माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचवण्यात आलं. आमचं या मोर्चाच्या मागचा उद्देश हाच आहे की सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेलं सर्वोच्च न्यायालय, त्या न्यायालयाने जो निकाल दिला आहे त्याच्या निर्देशानुसार हे उपवर्गीकरण महाराष्ट्रात त्वरित लवकरात लवकर जाहीर करावं. सर, एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही सत्तेत आहात, मुख्यमंत्र्यांच्या अगदी जवळचे आहात, तरी देखील मग घोडं नडलं कुठे? तुम्ही लक्षात घ्या की आज हे आरक्षण उपवर्गीकरण व्हावं हे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी वेळोवेळी विधिमंडळात ही त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. पण आज सर्व समाजाला एकत्र घेऊन सर्व समाजाचं सॅटिस्फॅक्शन करून हे आरक्षण उपवर्गीकरण व्हावं अशी सर्वांची इच्छा आहे. तसं त्यांनी विधिमंडळातही वेळोवेळी मांडलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं जोपर्यंत ह्या आरक्षण उपवर्गीकरणामध्ये सर्व समाज या ठिकाणी एकत्र येत नाही तोपर्यंत हे आरक्षण उपवर्गीकरण आम्ही सगळ्यांना एकत्र करून जाहीर करू असं त्यांनी याच्या आधी मांडलेलं आहे आणि त्यांनी दिलेला शब्द ते नक्की पूर्ण करणार आहेत. कारण याच्या आधी माननीय देवेंद्रजी फडणवीस जे शब्द मातंग समाज व इतर समाजाला दिले ते त्यांनी पूर्ण केलेले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील काही टीका टिप्पणी केली जाते, ते केलेली पाहायला मिळते. या संदर्भात काय सांगाल? खरं तर जे अभ्यासू लोक आहेत ते अभ्यासू लोक, आम्ही वैचारिक मंडळी आहोत, वैचारिक मंडळी आम्ही वैचारिक देवाणघेवाण करत असतो. पण ज्यांचा यातला अभ्यास नाही, ज्यांना अबकड आरक्षण व उपवर्गीकरण कळत नाही आणि ते अत्यंत खालच्या थरावर जाऊन भाष्य करत आहेत, महामानवांनाही त्या ठिकाणी ट्रोल करत आहेत. त्यामुळं अशा लोकांपासून आम्ही सगळ्यांनी सावध राहावं, त्यांना ट्रोलिंगला प्रतिउत्तर देऊ नये असं आम्ही वेळोवेळी सांगतोय. आणि काही खोटे नेरेटिव्ह दोन समाजात तेढ निर्माण व्हावेत म्हणून खोटे नेरेटिव्हही पसरले जात आहेत. त्या खोट्या नेरेटिव्हवरही कुणी लक्ष देऊ नये अशी आमची भूमिका आहे. मातंग समाज नेहमीच आपल्या न्याय हक्कासाठी संविधानिक मार्गाने लढा देताना पाहायला मिळतोय, मात्र आज मोर्चा काढावा लागलाय त्यांना. मोर्चा काढावा लागलाय म्हणजे मातंग समाजाची एकजूट ही ऐतिहासिक आहे आणि ही ऐतिहासिक एकजूट खऱ्या अर्थानं हिंदू असलेला मातंग समाज महाराष्ट्रात अनुसूचित जातीमध्ये 2 नंबरचा मातंग समाज आहे आणि तो याच्या आधी एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीही रस्त्यावर आला नाही. पण आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक जाती धर्माच्या आणि प्रत्येक नेत्यांनी पाहिलं आहे की महाराष्ट्रात मातंग समाज प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. आज बीड असेल, जालना असेल, बुलढाणा असेल, अमरावती असेल, पश्चिम महाराष्ट्रातला प्रत्येक भाग असेल, एकही मोर्चा त्या ठिकाणी 5-10 हजारच्या खाली झालेला नाही. त्यामुळे मातंग समाज खऱ्या अर्थानं आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी जागृत झालेला आहे आणि हीच त्याची देण आहे. 5 राज्यात उपवर्गीकरण लागू करण्यात आलेले आहे, मात्र महाराष्ट्रात असं झालेलं नाही. भाजप सरकार असल्यामुळे याचा काही परिणाम झालेला पाहायला मिळतोय का? निश्चित बाकीच्या इतर राज्यात जर आपण पाहिलं तर इतर राज्यामध्ये ज्या ठिकाणी हे उपवर्गीकरण लागू झालं आहे ते एकही राज्य हे BJP भाजपा शासित राज्य नाही. महाराष्ट्र राज्य एकमेव हे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं महायुतीचं सरकार आहे. या ठिकाणी जो विलंब लागतोय, या ठिकाणचं सरकार हे मजबूत आणि टिकणारं आरक्षण त्या ठिकाणी देणार आहे. त्यामुळे या ठिकाणी विलंब लागतोय. निश्चित या ठिकाणी या सरकारकडून आमच्या अपेक्षा आहे की गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये उभा असलेला हा शोषित पीडित आरक्षणाच्या लाभापासून वंचित असलेला समाज हा या ठिकाणी आज रस्त्यावर उतरतोय. निश्चित त्याची भावना या सरकारपर्यंत, या ठिकाणच्या व्यवस्थेपर्यंत पोहोचलेली आहे. लवकरच या ठिकाणचं महायुतीचं सरकार हे आरक्षणाचं उपवर्गीकरण करेल ही आशा अपेक्षा या ठिकाणी व्यक्त होत असतानाच निश्चित मातंग समाज आजवर इतर अनेकांच्या झेंड्याखाली, इतरांच्या अनेकांच्या
चळवळीमध्ये या ठिकाणी सक्रिय सहभागी असताना मात्र आज त्याची स्वतःची वेळ आलेली असताना तो स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी उत्स्फूर्तपणे कसलीही कुणाचीही मदत नसताना कुठलंही साधन या ठिकाणी नसताना स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी पोटाला चिमटा घेऊन कामाचे खाडे करून तो या ठिकाणी आपल्या भावी पिढीसाठी या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला आहे. त्याचं प्रदर्शन या ठिकाणी चालू आहे. निश्चित या ठिकाणचं सरकार आम्हाला अपेक्षा आहे की लवकरात लवकर या ठिकाणी उपवर्गीकरण करेल. तुम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांची देखील भेट घेतली, त्यांना निवेदन दिले, नेमकं त्यांनी तुम्हाला काय आश्वासन दिले? माननीय आमदार सुनील भाऊ बोलतील. बोला ना, हेच प्रश्न. खरं तर माननीय जिल्हाधिकाऱ्यांना समाजाची जी मागणी आहे ती मागणीचं निवेदन सकल मातंग समाज नगर अहिल्यानगर जिल्ह्यातले जे जवळ एवढ्या मोठ्या संख्येने माता भगिनींसह लहान मुलांसह या मोर्चात सहभागी झाले होते. हे आमची मातंग समाजाची मागणी माननीय मुख्यमंत्री आणि शासनाकडं मांडण्याची आणि पुढं पाठवण्याची विनंती आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला पॉझिटिव्ह असं उत्तर दिलं आणि आमचं निवेदन स्वीकारून त्यांनी सांगितलं की मी माननीय सरकार आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था आहे. नक्कीच धन्यवाद तुमच्या सगळ्यांचं. तुम्ही सगळ्यांनी डिजिटल मी अहिल्यानगरशी सोशल संवाद साधल्याबद्दल. मीडियालाही खूप खूप आभार मानतो की तुम्ही हा जो मोर्चा आहे हा मोर्चा किती भव्य आणि दिव्य होता ह्याचं सर्व लोकांपर्यंत तुम्ही नक्की पोहोचवा आणि तुम्ही आमच्या मोर्चामध्ये सामील झालात. तुमचे काही प्रश्न असतील तेही आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू. नक्की धन्यवाद सर.